देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। मालेगावकरांनो, भुयारी गडर आणि भुयारी गडरचे पाईप बघा, 6 इंच पाईप, ज्याच्यात त्याला 2 इंचाची थिकनेस आहे, म्हणजे 4 इंच पाईपाची भुयारी गडर मालेगाव शहरात इथं काम चालू आहे। आणि मी या 4 वर्षाच्या कालखंडात बघितलंय या गावात, या मालेगाव शहरात की चिमणीला दाणे जरी टाकले त्याचा मोठा वाजा गाजाने उद्घाटन होता, काय मोठा ढोल ताशाने उद्घाटन होता। एवढं मोठं 520 कोटीचं काम आहे मालेगाव शहरात चालू आहे। ते उद्घाटनवाले गेले कुठे? हे उद्घाटन करायला येऊ का नाही राहिले? यांनी मोठा मलिदा खाल्ला याच्यामध्ये, काय याच्यात पार्टनर आहेत म्हणून यांनी मालेगावकरांनी हा सगळा शोध करावं आणि भुयारी गडर आम्ही खपवून घेणार नाही, यांची आपण दखल घ्यावं। या भुयारी गडर संदर्भात या भ्रष्ट आयुक्ताच्या विरोधात मी हायकोर्टात जाणार आणि तो कसा निलंबित होईल, जर नाही झाला त्याची बदली झाली तर त्याची पेन्शन कशी रोखली जाईल हे गुलाब पगाराची आता नंतर जबाबदारी राहणार। बघा या भुयारी गडरची क्वालिटी बघा, क्वालिटी म्हणजे काय? हा पाईप टाकल्यानंतर ठिकठिकाणी जे चेंबर बनवता त्या चेंबरला ही ईट वापरल्या जाते। पाहून घ्या ईट बघा, हे वंडर सिमेंट बघा, वंडर सिमेंटचं नाव आहे मधुपुरली राखोडी। म्हणून मालेगावकरांनो, भुयारी गडर आम्हाला नकोय, हे रस्ते खराब करू नका। येणारा गणपती आहे, येणारा देवी उत्सव असतो, दिवाळी आहे, असं काही गावाचं चेहरामोहरा खराब करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो। भुयारी गटरचं काम चालू असताना यांनी तिथं 14 इंची जो पाईप लावायचा होता तो पाईप यांनी 6 इंची लावून राहिले आणि लोकसंख्येच्या प्रमाणे हा 6 इंची पाईप हा जो आहे हा मान्य नाही इथल्या लोकसंख्येच्या, इथल्या पब्लिकला, की आम्हाला हा पाईप नको म्हणून हा काम बंद पाडण्यात आलेला आहे। आणि यांचे जे आम्ही सांगितलं यांना की आम्हाला एक पाईपलाईन नको ही गटर भुयारी गटर, की तुम्ही टाकणार तर 12 इंची पाईप टाका, 6 इंची नका टाकू। हे आम्हाला म्हणता की तुम्ही लेखी द्या काम बंद पाडायची। मग यांनी पण आम्हाला लेखी द्यावा की बा किती इंची पाईप मंजूर आहे, किती इंची पाईप टाकले जाणार आहे याची यांनी लेखी द्यावा, आम्ही यांना लेखी देऊ की आम्ही हे काम बंद पाडलेले। आज हा भुयारी गटरचा जो प्रकल्प मंजूर झालेला आहे शासनाकडून, परंतु लोकांना जो कचरा आजपर्यंत लोक टाकत होते तो ओला कचरा आणि कोरडा कचरा या दोघी गोष्टींचं वर्गीकरण याची तरतूद आजपर्यंत नगरपालिकेकडून झालेली नाहीये, ती अंमलात आणल्या गेलेली नाहीये, लोकांमध्ये जनजागृती केली गेलेली नाहीये। याच्यात नगरपालिकेचाही तितकाच दोष आहे। आज तुम्ही बघू शकता की जिथं जिथं अंडरग्राउंड गटरी झालेले आहेत तिथं लोक अक्षरशः रस्त्यावर किंवा एका कोपऱ्याला कचरा टाकतायत की ज्याच्याकरून रोगराई वाढतीये आणि फार घाणीचं प्रमाण होतंय। याची बाजू आणि याची कोणत्याही प्रकारची तरतूद नगरपालिका किंवा शासनाकडून झालेली नाहीये, ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे। जो कचरा एका जागेवर साचतोय त्याचं वर्गीकरण करणं ही सर्वात मोठी तरतूद शासनाने लक्षात आणली पाहिजे आणि याचा लवकरात लवकर पर्याय उपलब्ध केला पाहिजे। ही गोष्ट करत असताना हा भुयारी गटारचा जो प्रकल्प आहे तो सक्सेस आहे की नाही, आता इंजिनियर म्हणताय की हायड्रॉलिक वेनी हे पाण्याचा निचरा होईल याचं सगळ्या प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, परंतु प्रॅक्टिकली ही बाब शक्य आहे की नाही ही प्रशासनाने गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण आज संगमेश्वरात ठिकठिकाणी जा, आम्ही पण तुम्हाला दाखवू शकतो की जो कचरा लोक अक्षरशः रोडवर फेकताय त्याचं नगरपालिका काय करते, नगरपालिकेचे लोक गटरी काढायला येत आहेत का, या सगळ्या गोष्टींची एक समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे आणि काटेकोरपणे प्रशासनाने पण ती गोष्ट फॉलो केली पाहिजे। आमचे हेच म्हणणं आहे, जी 6 इंच पाईप टाकलेला आहे तिथं मोठ्यात मोठ्या प्रकारचा 14 किंवा 16 इंची पाईप टाकून ही ड्रेनेज लाईन क्लिअर करून हे आउटलेट जोडले गेले पाहिजे, जेणेकरून याचा परिणाम भविष्यात होणार नाही आणि लोकांना स्वतःचा जर पाईप लिकेज झाला किंवा ब्लॉकेज झाला तर ते मेंटेनन्ससाठी स्वखर्चातून पैसे खर्च करावं लागणार नाही। हे सर्वांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे, आमची हीच एक मागणी आहे। समस्त संगमेश्वरवासी भारत मंडळ जगताप गल्लीच्या वतीने आज हे काम स्थानिक जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत हे काम बंद राहील अशी आम्ही आमच्या सर्व रहिवाशांकडून नगरपालिकेला आमचं हे निवेदन आहे, हे असं समजावे।